हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 19 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये वल्लरी आणि उदयकांत या दोघांचा जो लपंडाव सुरू होता ना, तो रमाकांतने बरोबर टिपलाय. रमाकांतला वल्लरीवर संशय आलाय की ही बाई गडबड आहे, ही बाई काहीतरी कांड करतीये, काहीतरी चुकीचं करतीये. त्यामुळे वल्लरी खूप घाबरली आहे. रमाकांतने वल्लरीला रंगेहात पकडलं. वल्लरीला जाब विचारला, कोठे गेली होतीस? तो माणूस कोण होता? पण वल्लरी त्याच्याशी खोटं बोलली, नाही कोणी नाही, मला काय माहीत नाही, आणि तिने तिथून पळ काढला. पण रमाकांतला वल्लरीवर संशय आलाय. मग रमाकांत हाच वल्लरीचं सत्य शोधून काढेल का, की त्याचं आणि सुप्रियाचं आयुष्य बर्बाद करणारी हीच होती? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव शिर्केला म्हणतो, शिर्के, ही गाडी घेऊन तुम्ही तुमच्या घरी जा आणि उद्या सकाळी ऑफिसला गाडी घेऊन या. शिर्के हो म्हणतो आणि मग अर्णव म्हणतो, मामी मी तुझ्याबरोबर येतो घरी. मामीला जबर धक्काच बसतो. उदयकांत हा मामीच्या गाडीतच लपलेला असतो. तो सुद्धा खूप घाबरतो. मामी म्हणते, अरे नाही, तुम्हाला काही कामं असतील ना, कशाला उगाच, तुम्ही तुमची कामं करा. तर अर्णव सांगतो, नाही आम्हाला काही कामं नाही आहे, मी घरीच जातोय, चल मी तुझ्याबरोबर येतो. तर मामी म्हणते, अरे पण मला काही महत्त्वाचे कॉल्स करायचे आहेत, मला थोडं काम आहे. अर्णव म्हणतो, मामी तुला जे काही कॉल्स करायचे ना, तू गाडीत बसून कर, मी तुला एवढ्या रात्री एकटं सोडणार नाही आहे, चल माझ्याबरोबर, मी येतोय तुझ्याबरोबर. मामीचा नाईलाज होतो. मामी हो म्हणते. अर्णव शिर्केला गाडीची चावी देतो आणि घरी जायला सांगतो. शिर्के निघून जातो आणि मग अर्णव हा गाडीत बसणार त्याच्या आधी उदयकांत जो मधल्या सीटवर लपून बसलेला असतो, तो सगळ्यात मागच्या सीटवर जाऊन लपतो. अर्णव आणि मामी दोघे गाडीचा दरवाजा उघडतात आणि गाडीमध्ये बसतात. उदयकांतने जी काही स्फूर्ती दाखवली आहे ना, म्हणजे त्याचं शरीर एवढं भारदस्त आहे, त्याचं वय पण झालं आहे, तरीसुद्धा मधल्या सीटवरून मागच्या सीटवर जायला त्याने एक टुणकन उडी मारली. हे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. मग अर्णव आणि मामी गाडीत बसतात आणि मामीला खूप घाम आलेला असतो, ती घामाघूम झालेली असते. उदयकांत हा मागे ॲडजस्ट करत असतो की अर्णवला मी दिसायला नको, आणि अर्णव हा मागचा मिरर ॲडजस्ट करत असतो, तर मामी हातमध्ये ठेवते की उदयकांत त्याला दिसायला नको. अर्णव म्हणतो, मामी मी मिरर ॲडजस्ट करतोय. तर मामी सांगते, अरे हो, ते माझा हात आहे ना लॉक झालाय, अरे देवा, असं म्हणून ती हात बाजूला करते. तोपर्यंत उदयकांत लपून बसलेला असतो. अर्णव मागे पाहतो पण त्याला कोणी दिसत नाही. उदयकांत लपलेला असतो. मामी खूप घामाघूम झालेली असते, तिला भीती वाटत असते. अर्णव विचारतो, काय झालं मामी, तुला एवढा घाम काय येतोय? मामी सांगते, माझी शुगर डाऊन झाली वाटतं, मला त्रास होतोय. अर्णव AC सुरू करतो आणि विचारतो, आता बरं आहे का? मामी हो म्हणते. अर्णव म्हणतो, कर ना तुझे फोन कॉल्स. तर मामी सांगते, हो हो करते ना. आणि मग हे दोघेही घरी यायला निघतात. उदयकांत हा गाडीतच लपलेला असतो. उदयकांत आणि मामीची चांगली टरकलेली असते की अर्णवने उदयकांतला पाहायला नको. आणि इकडे रमाकांत हा ईश्वरीला विचारतो, बाळा तुला आता बरं आहे ना? ईश्वरी हो सांगते. रमाकांत म्हणतो, पण मला कसं कळलं नाही, मी तर बाहेरच होतो. हो, मी भजन ऐकत होतो कानात इयरबड्स घालून, त्यामुळे कदाचित मला ऐकू आले नसेल, काही कळलं नसेल. पण तू आणि चिंटू कोठे चालला होता? ईश्वरी सांगते, बाबा त्या उदयकांत काकाचा पत्ता सापडलाय ना, त्यांना शोधण्यासाठीच आम्ही जात होतो, पण अर्णव सरांनी मला येऊ दिलं नाही आणि मग तेच गेले. रमाकांतला आश्चर्य वाटतं की उदयकांतचा पत्ता सापडलाय. तेवढ्यात आकाश विचारतो, पण मला एक कळत नाही काका, उदयकांत हे सगळं का करतोय? त्याची आणि तुमची काय दुश्मनी आहे? तर रमाकांत सांगतो, अरे काही नाही रे, उदयकांतने आयुष्यात स्वतः तर काही केलं नाही, मी समजवायला गेलो तर माझं कधी ऐकलं नाही. मी श्रीमंत होतो, त्यामुळे त्याला माझी संपत्ती पैसा सगळं हवं होतं, त्यासाठीच तो माझ्या मागे लागला आणि आजपर्यंत तेच करतोय. दुसऱ्याचं लुबाडणं सोडून त्याला कधी काही जमलं नाही. ईश्वरी आणि सगळ्यांना हे समजतं. आकाश म्हणतो, अजून मॉम का आली नाही आहे ते पण मला कळत नाही, ती तर शेजारच्याच चौकात होती, मी तिला ईश्वरीची काही औषधं आणायला सांगितली पण ती अजून आलेली नाही आहे. तर रमाकांत म्हणतो, कोण, वल्लरी का? वल्लरी तर आत्ता 2 तासांपूर्वी घराबाहेर गेली. आकाश म्हणतो, हे कसं शक्य आहे, मॉम तर घरी आलीच नाही आहेस दुपारपासून. रमाकांत सांगतो, अरे चा, मग मी कोणाला पाहिलं? आकाश आणि ईश्वरीला आश्चर्य वाटतं. तर नम्रता सांगते, काका नक्कीच ती ही असेल, आपल्या अनिताताई आहे ना घरकाम करणाऱ्या,
त्या त्याच वेळेस बाहेर गेल्या होत्या घरकाम करून. रमाकांत सांगतो, नाही नाही, ज्या बाईला मी पाहिलं ना ती पायी नाही गेली, ती तर गाडीत गेली, गाडी चालवत चालवत. सगळ्यांना आश्चर्य वाटतं. ईश्वरी विचार करते, मग हे प्रकरण नेमकं काय आहे? आकाश भाऊजी सांगताय की वल्लरी मामी शेजारच्या चौकात आहे, पण अजून घरी आल्या नाही. बाबा सांगताय की त्यांना गाडीत जाताना पाहिलं. मग बाबांनी मामीला पाहिलं की दुसऱ्या कोणाला तरी पाहिलं? हाच प्रश्न ईश्वरीला पडतो. ईश्वरीला पहिल्यांदा मामीवर संशय येतो. आणि इकडे अर्णव मामीला घेऊन घरी पोहोचतो. उदयकांत अजूनही गाडीत लपून बसलेला असतो. दोघेही गाडीच्या खाली उतरतात. अर्णव म्हणतो, चल मामी आतमध्ये. मामी म्हणते, हो हो, तू जा ना पुढे, मी येते. अर्णव हो म्हणतो आणि घरात निघून जातो. अर्णव गेल्यानंतर वल्लरी ही कारचा दरवाजा उघडते आणि उदयकांतला बाहेर यायला सांगते. उदयकांत हा गाडीच्या खाली उतरतो. तेवढ्यात रमाकांत तेथे येतो. पण उदयकांत आणि वल्लरी गाडीच्या त्या बाजूने असतात, त्यामुळे रमाकांतला हे दोघे काही दिसत नाही. आणि तेवढ्यात वल्लरी उदयकांतला पळून जायला सांगते. उदयकांत पळून जातो. तो आता रात्रीचा अंधार असल्यामुळे स्पष्ट रमाकांतला दिसत नाही, पण कुणीतरी पळून गेलंय हे रमाकांतला समजतं. तेवढ्यात मामी पुढे येते. रमाकांतला मामी दिसते. रमाकांत हा वल्लरी समोर येतो. वल्लरी खूप दचकते, घाबरते. याने सगळं पाहिलं की काय अशी भीती तिला वाटते. रमाकांत वल्लरीला विचारतो, एवढ्या रात्रीची तू येथे काय करतीयेस? तर वल्लरी सांगते, मी त्या आता गाडीतून घरी परत आले ना. रमाकांत विचारतो, आता बाहेर कोण पळत गेलं? वल्लरी घाबरून म्हणते, बाहेर बाहेर कोणी नाही. बाहेर कोण नाही गेलं. अर्णव आला ना, अर्णव घरात गेला आतमध्ये. मी ना येते बरं का, असं म्हणून वल्लरी तेथून पळ काढते. तेवढ्यात रमाकांत तिला थांबवतो आणि म्हणतो, सावकाश जा, रस्त्यात कुणीतरी बांबू ठेवलाय. ईश्वरी पडली, तू सुद्धा पडशील, हळू जा. वल्लरी हो म्हणते आणि आतमध्ये निघून जाते. रमाकांतला वल्लरीवर संशय आलेला असतो की ही बाई माझ्याशी खोटं बोलली, बाहेर कुणीतरी गेलं पण कुणीच नाही असं ती म्हणाली. रमाकांत याचाच विचार करत असतो आणि वल्लरी ही घरामध्ये येते. वल्लरी खूप घाबरलेली असते. तिला धाप लागलेली असते. ती घामाघूम झालेली असते. वल्लरी पाण्याचा ग्लास भरून घेते, पाणी पिते, घाम पुसते. वल्लरी म्हणते, आता हे सगळं डोक्याच्या वर चाललंय. हे सगळं मी एकटी हँडल नाही करू शकत. मला कोणाची तरी साथ हवी आहे, पण कोणाची? अशा वेळेस मला कोण मदत करू शकतं? असा विचार वल्लरी करत असते आणि पुन्हा एकदा पाण्याचा ग्लास भरून घेते, पाणी पिते आणि पाणी पिताच तिची दिमागची बत्ती जळते. वल्लरी म्हणते, अरे हो, लावण्याची आई सौदामिनी देशमुख, आता तीच मला मदत करू शकते. मी तिची साथ मिळवून माझी सगळी स्वप्न पूर्ण करू शकते. असा विचार करून मामी खूप खुश होते. आणि इकडे अर्णव हा रूममध्ये येऊन त्याच्या सोफ्यावर बसतो. ईश्वरी तेथेच असते. ईश्वरी ही अर्णवजवळ येते आणि म्हणते, चला अर्णव सर, तुम्हाला भूक लागली असेल ना, मी तुम्हाला जेवण वाढून देते. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, मला जेवण नको आहे, मला काहीच खायचं नाही आहे. तर ईश्वरी म्हणते, सर असं का करताय? तुम्हाला भूक लागली असेल ना, मला माहिती आहे उदयकांत नाही सापडला, पळून गेला, पण एवढं तर छान झालं ना की उदयकांत मुंबईमध्ये आहे हे आपल्याला कळलं. अर्णव चिडून म्हणतो, मी सिंदूर, तो एक क्रिमिनल आहे आणि आता तो काय मुंबईत थांबणार आहे? त्याला कळलं आहे की आपण त्याला शोधतोय मुंबईमध्ये. आता तो आउट ऑफ मुंबई पळून जाणार. ईश्वरी म्हणते, सर नका टेन्शन घेऊ, माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे. तो एक ना एक दिवस त्या उदयकांतला नक्की शोधून काढणार. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, गप्प बस. ईश्वरी म्हणते, सर चला ना, 2 घास खाऊन घ्या. अर्णव म्हणतो, मला नाही खायचं आहे, माझं अंग दुखतंय, डोकं दुखतंय, मला माझा टाईम हवा आहे, तू जाऊन झोप बरं. ईश्वरी विचारते, सर तुमचं अंग दुखतंय, तुम्ही बसा खाली, मी तुम्हाला मसाज करून देते. अर्णव हा खाली बसतो. ईश्वरी सोफ्यावर बसते आणि मग अर्णव हा खाली बसल्यानंतर ईश्वरी त्याच्या डोक्याला मसाज करून देत असते, त्याच्या खांद्याला मसाज करून देत असते आणि विचारते, सर आता बरं वाटतंय का? अर्णव सांगतो, खूप छान वाटतंय, कर अजून. ईश्वरी त्याची मसाज करत असते. अर्णव सांगतो, तू एक मसाजरचा जॉब करू शकते, टेम्पररी किंवा असं जेव्हा वाटेल तेव्हा. ईश्वरी हसू लागते आणि म्हणते, हो करेल ना, आता तेवढंच राहिलंय, मी मसाजरचा जॉबसुद्धा करते. सर मला एक आयडिया सुचली, मी मसाजर आणू का? तुम्ही ते आणलं होतं, तुम्हाला छान वाटेल. अर्णव म्हणतो, नको नको, तू हातानेच कर, तुझ्या हातानेच मला छान वाटतंय. ईश्वरी म्हणते, काय सर असं काय करताय, मी तुम्हाला मसाज करते. असं म्हणून ती मसाजर आणते. अर्णव म्हणतो नको, पण ईश्वरी काय ऐकत नाही आणि हे मसाजर सुरू करून अर्णवला मसाजरचे धक्के देते. अर्णवला गुदगुल्या होऊ लागतात. अर्णव जोरात ओरडतो. ईश्वरी हसू लागते आणि म्हणते, सर
अर्णव हा पुन्हा एकदा गुदगुल्या झाल्यासारखं करतो. ईश्वरी हसू लागते आणि विचारते, सर काय लहान मुलासारखं करताय? अर्णव सांगतो, आता होतंय तर होतंय ना, त्यात लहान मुलासारखं काय? ईश्वरी म्हणते, थांबा, एवढा काय त्रास होत नाही, उलट छान वाटतं, तुमची अंगदुखी कमी होईल. आणि मग ईश्वरी अर्णवला मसाजरने मसाज करत असते. अर्णव म्हणतो, तुझा हातच बरा होता, हातानेच कर. पण ईश्वरी काय ऐकत नाही, अर्णवला मसाज करत असते. त्यामुळे अर्णवला बरं वाटतं. अर्णव विचारतो, अरे हो मी सिंदूर, तुला विचारायचंच राहिलं, तुझ्या डोक्याला जखम झाली होती ना, ती आता बरी आहे ना? ईश्वरी सांगते, हो बरी आहे सर. तर अर्णव म्हणतो, मी सिंदूर, असं डोक्यावर नको पडत जाऊ. अर्णव हसू लागतो. ईश्वरी त्याच्यावर खूप चिडते आणि त्याला मसाज करून देत असते. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. दुसऱ्या दिवशी सकाळी मामी ही कोणत्या तरी कार पार्किंगमध्ये जात असते आणि तेथे एक गाडी उभी असते. मामी या गाडीजवळ खाली बसते आणि डोक्याच्या क्लिपने या गाडीच्या टायरची हवा सोडते. या गाडीचं टायर पंक्चर करते. आता ही गाडी कोणाची आहे आणि तिने ही गाडी पंक्चर का केली आहे हे मामीलाच माहीत. पण मामीचे सगळे प्लॅन तयार असतात आणि मामी या गाडीचं पंक्चर करून, टायर पंक्चर करून तेथून निघून जाते. थोड्या वेळानंतर सौदामिनी देशमुख, लावण्याची आई, आपल्या नोकराबरोबर, आपल्या सेक्रेटरीबरोबर गाडीजवळ येते. ड्रायव्हर तिला सांगतो, मॅम आपली गाडी पंक्चर झाली आहे, त्यामुळे आता जाता येणार नाही. आणि तेवढ्यात वल्लरीची गाडी येऊन तिच्यासमोर उभी राहते. वल्लरी गाडीची काच खाली करते आणि म्हणते, मॅडम चला तुम्ही गाडीत बसा, मी तुम्हाला सोडते. सौदामिनी म्हणते, काही गरज नाही आहे, मी कॅबने जाईल. तर वल्लरी म्हणते, चला माझ्याबरोबर, तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. तर सौदामिनी विचारते, तुम्ही आहात तरी कोण? वल्लरीला आश्चर्य वाटतं की मला ही बाई ओळखत नाही. वल्लरी सांगते, तुम्हाला लावण्याने माझ्याबद्दल सांगितलं नाही आहे का? बसाओ, काहीतरी महत्त्वाचं काम आहे. सौदामिनीला वाटतं की ही बाई कामाची दिसतीये आणि सौदामिनी ही वल्लरीच्या गाडीत येऊन बसते. वल्लरी गाडी सुरू करते आणि सौदामिनीला सांगते, मी अर्णवची मामी वल्लरी पाटील. हे ऐकून सौदामिनीला खूप राग येतो. सौदामिनी चिडून म्हणते, गाडी थांबवा, आत्ताच्या आत्ता गाडी थांबवा. वल्लरी गाडी थांबवते आणि सौदामिनी रागारागाने गाडीतून उतरून जाऊ लागते. तर वल्लरी म्हणते, तुम्ही गाडीतून का उतरून जाताय? तुम्हाला खरं सांगायचं ना तर लावण्या आणि मी पार्टनर होते. लावण्याने तुम्हाला कदाचित माझ्याबद्दल सांगितलेलं नाही आहे. लावण्या आणि अर्णवचं लग्न व्हावं अशी माझी मनापासून इच्छा होती. इनफॅक्ट त्यासाठी आम्ही दोघींनी खूप प्रयत्न केले. पण शेवटी आमच्या अर्णवला ती मिडल क्लास इंदोरी ईश्वरी आवडली आणि तो तिच्याशी लग्न करून आला. पण आता मला तिला घराबाहेर हाकलायचं आहे आणि सगळं काही परत मिळवायचं आहे. सौदामिनी विचारते, माझ्या गाडीचं टायर तुम्हीच पंक्चर केलं ना? वल्लरीला मोठा धक्काच बसतो. वल्लरी म्हणते, नाही नाही, मी असं काही नाही केलं. तर सौदामिनी म्हणते, मला सगळं माहिती आहे. गाडीचं टायर तुम्हीच पंक्चर केलं कारण तुम्हाला मला गाडीत लिफ्ट द्यायची होती, माझ्याशी बोलायचं होतं. वल्लरी इम्प्रेस होते आणि म्हणते, अरे वा, सगळं कळलं तुम्हाला. सौदामिनी म्हणते, मग हे गोल गोल बोलणं सोड आणि तुला माझ्याशी काय बोलायचं आहे, तुला माझ्याकडून काय हवं आहे ते स्पष्ट स्पष्ट बोल. आणि मग मामी तिचा सगळा प्लॅन सौदामिनीला सांगते. ती सौदामिनीला सांगते की तुम्ही अर्णवच्या कंपनीचे 60% शेअर घेतले आहेत आणि तुम्ही ते अर्णवला कधीच परत देणार नाही हे मला चांगलंच माहिती आहे. सौदामिनी म्हणते, ऑब्व्हियसली मी त्याला ते परत कधीच देणार नाही, उलट उरलेले 40% शेअरसुद्धा मीच घेणार आहे. वल्लरी सांगते, मग माझ्याकडे तुमच्यासाठी एक डील आहे. मी त्या घरातील सगळ्या सिक्रेट गोष्टी तुम्हाला सांगेल, ज्यामुळे तुम्हाला ही कंपनी मिळवण्यासाठी फायदा होईल. त्या बदल्यात तुम्हाला मला कंपनीचे 25% शेअर्स द्यावे लागतील, माझा हिस्सा द्यावा लागेल. सौदामिनी म्हणते, मला तर माहीतच नव्हतं अर्णवच्या घरातच त्याचा इतका मोठा शत्रू आहे. जर मला हे माहीत असतं ना तर मी तुम्हाला आधीच अप्रोच केलं असतं. चल, डील डन. पण माझी एक अट आहे, जोपर्यंत सगळं माझ्याकडे येत नाही, मी 100% मालकीन होत नाही, तोपर्यंत तुला तुझा हिस्सा मिळणार नाही. मामी म्हणते, ते तर बरोबरच आहे, तोपर्यंत मला माझा हिस्सा नको आहे. सौदामिनी म्हणते, पण मी जसं सांगेल तशी मदत तुला मला करावी लागेल. वल्लरी म्हणते, हो मी तुम्हाला 100% मदत करेल, तुम्ही काळजीच करू नका. आता जोपर्यंत तुम्ही 100%च्या मालकीन होत नाही तोपर्यंत मी तुमची साथ सोडत नाही. सौदामिनीला खूप आनंद होतो आणि ती डील म्हणून हात पुढे करते. वल्लरी तिच्या हातात हात देते आणि म्हणते, डॅट इज डॅट. या दोघीही खूप खुश होतात की आता आपली चांगलीच गट्टी जमली आहे. थोड्या वेळानंतर अर्णवच्या ऑफिसमध्ये बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग सुरू असते
आणि अर्णव या सगळ्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सला सांगतो की आपल्याला जर अंजली इन्फ्रामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढवायची असेल तर कर्ज नाही घ्यायचं आहे आणि त्यासाठी माझ्याकडे एक प्रपोजल आहे. आपली एक कंपनी आहे AR टेक्स्टाईल आणि AR टेक्स्टाईल सध्या नो प्रॉफिट नो लॉसवर सुरू आहे. त्यात प्रॉफिटही होत नाही आहे, लॉससुद्धा होत नाही आहे. मग आपण ती कंपनी विकून टाकूया. त्या कंपनीच्या विकल्यामुळे जो काही पैसा येईल तो पैसा आपण अंजली इन्फ्रामध्ये लावूया. सगळ्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सला ही आयडिया आवडते. शिर्के म्हणतो, सर व्हेरी गुड आयडिया. फक्त माझं एक सजेशन आहे, आजच हा आपण निर्णय घेऊया. म्हणजे हा निर्णय जर आपण आज घेतला तर मला लगेच या कंपनीच्या सेलची प्रोसिजर सुरू करता येईल. आपल्याला कर्जही घ्यावं लागणार नाही आणि लवकरात लवकर आपल्याला जेवढे पैसे हवे आहेत तेवढे पैसे उभे सुद्धा करता येतील. ही आयडिया अर्णवला सुद्धा आवडते. अर्णव म्हणतो, ठीक आहे मग जेंटलमन, तुम्हाला याबद्दल काय वाटतं? सगळे जेंटलमन हो म्हणतात की चांगली आयडिया आहे, आपण AR टेक्स्टाईल्स विकून टाकूया. पण तेवढ्यात सौदामिनी तेथे येते आणि म्हणते, अर्णव तू AR टेक्स्टाईल नाही विकू शकत. अर्णवला खूप राग येतो. अर्णव सौदामिनीकडे रागारागाने पाहत असतो आणि मग सौदामिनी ही अर्णवला सांगते, AR टेक्स्टाईल ही सात्विक फॅशनच्या अंडर येते आणि अंजली इन्फ्रा ही सात्विक फॅशनच्या अंडर येत नाही. त्यामुळे जर तू सात्विक फॅशनच्या अंडर येणारी एखादी कंपनी विकून दुसऱ्या एखाद्या कंपनीमध्ये पैसा लावणार असशील तर त्यासाठी मी परवानगी देणार नाही. माझी परवानगी नाही आहे AR टेक्स्टाईल विकण्याला. अर्णवला खूप राग येतो. अर्णव चिडून म्हणतो, तुमची परवानगी घेण्याचा किंवा देण्याचा काही संबंधच नाही आहे. ही माझी कंपनी आहे. त्यामुळे काय करायचं काय नाही करायचं हे मी ठरवणार, ते तुम्ही मला सांगायचं नाही. सौदामिनी चिडून म्हणते, हा तुझा गैरसमज आहे. या कंपनीचे 60% शेअर आहेत माझ्याकडे आणि सात्विक फॅशनच्या अंडर असलेल्या कोणत्याही कंपनीबद्दल कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर माझं अप्रुव्हल लागणार आणि मी जर नकार दिला तर तू काहीच करू शकत नाही, एवढं लक्षात ठेवायचं. अर्णव खूप चिडतो आणि म्हणतो, मला तुमच्याशी वाद घालायचा नाही आहे. तुम्ही या डिसिजनमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. तर सौदामिनी चिडून म्हणते, अर्णव मी काय काल बिझनेस नाही सुरू केला आहे, त्यामुळे काय करायचं कसं करायचं हे मला चांगलंच ठाऊक आहे आणि तू ही कंपनी विकू शकत नाही. पहिली गोष्ट तर मला विचारल्याशिवाय तू ही बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग कशी बोलवली? माझ्या अप्रुव्हलशिवाय तू ही मीटिंग बोलूसुद्धा शकत नाही आणि या मीटिंगमध्ये कोणता निर्णयसुद्धा घेऊ शकत नाही. हे व्हॅलिड नाही आहे. या मीटिंगला काहीच अर्थ नाही आहे. मी याला कोर्टात चॅलेंज करू शकते. अर्णवला खूप राग येतो आणि सौदामिनी या सगळ्या लोकांना ठणकावून सांगते, तुम्ही जर माझ्या विरुद्ध जाऊन हा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला तर मी असं काहीच होऊ देणार नाही आणि तुम्हाला ही कंपनी विकता येणार नाही. सगळे जेंटलमन तेथून निघून जातात आणि मग सौदामिनी ही अर्णवला ठणकावून सांगते, मला माहिती आहे तुझा हा सगळा जो प्रपंच चालला आहे ना तो फक्त तुझ्या कंपनीचे 60% शेअर्स परत घेण्यासाठी चालला आहे. चल मी पण तयार आहे. मी तुला तुझ्या कंपनीचे 60% शेअर परत देते. पण त्यासाठी पुढील 15 दिवसांमध्ये तुला मला 200 कोटी रुपये द्यावे लागतील. मला 200 कोटी दे आणि तुझी कंपनी परत घे. अर्णवला जबर धक्काच बसतो. अर्णव विचारतो, 200 कोटी म्हणजे तुम्ही माझ्याच ऑफिसमध्ये येऊन माझ्याच कंपनीची किंमत करताय, 200 कोटी रुपये मागताय माझ्याकडून? सौदामिनी म्हणते, मागत नाही आहे, ही माझी कंपनी आहे आणि तू तुझ्या कंपनीचे शेअर्स माझ्याकडे मॉर्गेज केलेत. जर तुला तुझ्या कंपनीचे शेअर्स परत हवे असतील तर तुला मला 200 कोटी द्यावेच लागतील. त्याशिवाय तुझ्याकडे पर्याय नाही आहे. जर 15 दिवसांच्या आत हे 200 कोटी रुपये तू मला दिले नाही तर ही कंपनी हे शेअर्स कायमचे माझे होतील. मग ही पोझिशनसुद्धा तुझ्याकडे राहणार नाही आणि ही कंपनीसुद्धा तुझ्याकडे राहणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. अर्णवला खूप राग येतो आणि इकडे वल्लरी ही उदयकांतला भेटायला आलेली असते. वल्लरी चिडून म्हणते, अरे बाबा तुला समजावून सांगितलं होतं ना, अर्णव आणि त्याची माणसं तुझ्या मागावर आहे, मग मला इथे भेटायला का बोलवलं आहे? कळत नाही का तुला? तर उदयकांत चिडून म्हणतो, वल्लरी माझ्याशी मापात बोलायचं, नाहीतर कालच माझ्याकडे बंदूक होती, तू मला पळून जायला सांगितलं नसतं तर त्या अर्णवला सुद्धा ठोकलं असतं आणि तू सुद्धा लायकीत राहायचं, नीट बोलायचं माझ्याशी. तर वल्लरी चिडून म्हणते, तू लायकीत राहा, नीट बोल माझ्याशी, नाहीतर स्वतः पकडला जाशील आणि माझं नाव सांगून माझं सुद्धा वाटोळ करशील. तुला सांगितलं ना, जाऊन कुठेतरी लपून बस,
उदयकांत चिडून म्हणतो, लपून बसायला ना पैसा लागतो, पैसा. पैसा दे आणि लपून बस. मामी चिडून म्हणते, तुला काय वाटतं माझ्याकडे काय पैशांचं झाड आहे? जेव्हा वाटलं तेव्हा मी तुला पैसा देणार, तू तो पैसा उडवणार. नाहीये पैसे माझ्याकडे. उदयकांत चिडून म्हणतो, नको देऊ मग पैसे. मी असा रस्त्यावर निवांत हिंडतो, अर्णव मला पकडेल. मग अर्णव मला विचारेल, हे सगळं कुणाच्या सांगण्याहून केलं? ती बाई कोण होती? मग मी तुझं नाव सांगेल. मग दोघं आपण एकाच जेलमध्ये चक्की पीसिंग अँड पीसिंग. मामीला खूप राग येतो. आता याला पैसे कसे द्यायचे हाच प्रश्न मामीला पडतो. आणि उदयकांत तिला म्हणतो, आलं ना सगळं डोळ्यासमोर? जेलमध्ये जायचं नसेल ना तर मला माझे पैसे मिळाले पाहिजे, नाहीतर जेलमध्ये जायला तयार राहा. मला तर तशी सवयच आहे, तुला सवय नाही आहे, तुला जड जाईल. असं म्हणून उदयकांत स्माईल करतो, तो खुश असतो. आणि इकडे सौदामिनी ही अर्णवला सांगते, माझं प्रपोजल तयार आहे. मग सौदामिनीची असिस्टंट अर्णवला हे प्रपोजल देते. शिर्के हे प्रपोजल पाहतो. अर्णवला खूप राग आलेला असतो. सौदामिनी त्याला ठणकावून सांगते, तुझं काउंटडाऊन सुरू झालं आहे. आता तुझ्याकडे फक्त 15 दिवस आहेत आणि या 15 दिवसांच्या आत तुला जर तुझ्या कंपनीचे शेअर्स परत मिळवायचे असतील तर मला 200 कोटी रुपये द्यावे लागतील. आणि जर तू ते 200 कोटी रुपये नाही दिले तर तुझी पोझिशनसुद्धा राहणार नाही आणि तुझ्या कंपनीचं हे नाव सात्विक फॅशनसुद्धा राहणार नाही. अर्णवला मोठा धक्काच बसतो. सौदामिनी सांगते, मी तुझ्या या कंपनीचं नाव बदलणार. तू तुझ्या आईच्या नावावर, सात्विका राजे शिर्के यांच्या नावावर ही कंपनी स्थापन केली आहे, सुरू केली आहे. पण मी ही ओळखच पुसून टाकणार आणि ज्या माझ्या मुलीला लावण्याला तू फसवलंय ना, त्या लावण्याच्या नावाने ही कंपनी सुरू करणार. आता या कंपनीचं नाव असेल सात्विक फॅशन नाही तर लावण्या फॅशन. मग ज्या मुलीला तू फसवलंय त्या मुलीचं नाव तुला नेहमी पाहावं लागेल, नेहमी ऐकावं लागेल आणि तुझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नसणार. आता तुला हेच करावं लागेल. असं म्हणून सौदामिनी तेथून निघून जाते. अर्णवला खूप राग येतो, पण त्याच्या हातात आता काहीच राहिलेलं नसतं. शिर्केला सुद्धा टेन्शन आलेलं असतं. सौदामिनीला 200 कोटी देण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाहीये, नाहीतर सौदामिनी माझ्या कंपनीचे शेअर्स कायमचे बळकावेल, कंपनीचं नाव बदलेल. माझ्या आईच्या नावाने सुरू केलेली कंपनी ही कायमची सौदामिनीला देऊन टाकावी लागेल. हा विचार करून अर्णवला खूप टेन्शन येतं आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. अर्णववर एक खूप मोठं संकट आलं आहे. स्वतःची कंपनी वाचवण्यासाठी त्याला आता 200 कोटी रुपयांची सोय करावी लागणार आहे. मग हे 200 कोटी रुपयांची सोय तो कशी करतो हे पाहावं लागेल. दुसरीकडे रमाकांतला वल्लरीवर संशय आला आहे की वल्लरी काहीतरी लपवतीये. ईश्वरीला सुद्धा वल्लरीवर संशय आला आहे, पण वल्लरी थांबायचं नाव घेत नाहीये. आधी लावण्या, मग तो राजेश आणि आता सौदामिनी देशमुख. स्वतःचा हिस्सा मिळवण्यासाठी ती अर्णवच्या प्रत्येक शत्रूबरोबर हात मिळवणी करते. फ्रेंड्स, तुही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्णव आणि ईश्वरी हे दोघे रस्त्यावर उभे असतील. अर्णवला खूप टेन्शन आलेलं असेल की आता 200 कोटी रुपयांची व्यवस्था कोठून करायची आणि हे पैसे कसे द्यायचे. आणि त्याच वेळेस अर्णव आणि ईश्वरी समोरून एक भली मोठी गाडी जात असेल. या गाडीचा मागचा दरवाजा उघडणार आणि त्यातून काही पॅम्पलेट बाहेर पडतील. यातील एक पॅम्पलेट अर्णव आणि ईश्वरीच्या हाती लागेल आणि या पॅम्पलेटवर लिहिलेलं असेल की F&F फूड अँड फॅशन या कंपनीने एक मोठी स्पर्धा ठेवली आहे. भारतातील बिझनेस कंपनीसाठी मोठी संधी आणि जो कुणी ही स्पर्धा जिंकेल त्याला 1 बिलियनची इन्व्हेस्टमेंट मिळेल. 1 बिलियन म्हणजे 100 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट. आणि जर अर्णव आणि ईश्वरीने ही कॉम्पिटिशन जिंकली तर त्यांना 100 कोटी मिळतील. मग 100 कोटींची इन्व्हेस्टमेंट नक्कीच त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल आणि ते आपली सात्विक फॅशन सोडून घेऊ शकतात. ईश्वरी म्हणेल, सर ही तर खूप मोठी संधी आहे. आणि तेवढ्यात त्यांना गणपती बाप्पांचं स्केच दिसणार आणि ईश्वरी म्हणेल, गणपती बाप्पांनीच आपल्याला हा रस्ता दाखवला आहे, आता आपण या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा. मग ही कॉम्पिटिशन नेमकी असेल तरी काय आणि अर्णव आणि ईश्वरी ही 1 बिलियनची इन्व्हेस्टमेंट जिंकणार का हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा तुही रे माझा मितवा ही मालिका आवडते का?
नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.